नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, अर्थात दिव्यांग बांधव आहेत, यांच्यासाठी पेन्शनबाबत पुन्हा एकदा आज महत्त्वाचं परिपत्रक जे आहे दिव्यांग सक्षमीकरण विभाग, दिव्यांग कल्याण मंत्रालय यांच्यामार्फत जारी करण्यात आलं आहे. अत्यंत महत्त्वाचं असं नवीन परिपत्रक जे आहे त्या विभागामार्फत जारी करण्यात आलं असून UDID कार्डधारक जे आहेत दिव्यांग बांधव यांना पुढचे पेन्शन हप्ते मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. डिटेलमध्ये हे परिपत्रक जाणून घेऊयात. याचा लाभार्थ्यांना फायदा कसा होणार आहे आणि त्यांनी काय कारवाई करायची आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता पाहू शकता यामध्ये महत्त्वाची जी अपडेट आहे यानुसार परिपत्रक हे जारी करण्यात आलं आहे. परिपत्रकाचा विषय सुद्धा पाहू शकता. विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करण्याबाबत हे परिपत्रक आहे. तर विशेष सहाय्य योजनेचे जे लाभ घेणारे लाभार्थी आहेत दिव्यांग पेन्शन योजनेचे, त्या सगळ्या लाभार्थ्यांना त्यांचं UDID कार्ड जे आहे आधार कार्डशी संलग्नित करण्यासाठी एक विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबवण्यात येणार आहे. आणि यासाठी पाहू शकता हे परिपत्रक दिनांक 3 डिसेंबर 2025च्या अर्थशासकीय पत्रान्वये सूचित करण्यात आलं होतं. तर यामध्ये आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. एकूण UDID कार्ड संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे जे लाभार्थी आहेत यांच्याकडे ओळखपत्र नसलेले लाभार्थी आहेत 7087 इतके. त्याचबरोबर पडताळणी न झालेले 2426 असे एकूण 9493 आहेत. त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे, एवढे लाभार्थी 9564 टोटल झालेले आहेत. तर यासाठी पाहू शकता परिपत्रक जे आहे संपूर्ण माहिती आपण पाहूयात. तर याबाबतची डिटेलमध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष मोहीम जी आहे हे राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने विशेष पेन्शन जी दिव्यांग पेन्शन आहे या योजनेच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आता कोणकोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत तर योजना ट्रान्सफर दिव्यांग पेन्शन योजना ही काही कारणास्तव म्हणजे या अगोदर दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे घेण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा काही कारणास्तव ती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. आणि यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की यामध्ये सुधारित आकृतीबंध किंवा मनुष्यबळ नसल्याने सध्यापुरतं हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे त्यानंतर पुन्हा एकदा मनुष्यबळ निर्माण करण्यात आलं. त्याचबरोबर जी काही प्रक्रिया आहे ही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा दिव्यांग कल्याण विभागाकडे दिव्यांग पेन्शन योजना जी आहे हे घेतली जाईल. आता या अंतर्गत UDID कार्डची गरज, लाभार्थ्यांच्या याद्या आणि आकडेवारी म्हणजे खूप जास्त तफावत आहे. आणि या कारणामुळे कोणत्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही किंवा कोणते UDID कार्ड व्हेरीफाय झाले नाही याची माहितीसुद्धा या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर पैसेचे वितरण आहे, पेन्शन वितरण याबाबत दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे वाटप करण्यासाठी UDID कार्ड असणं आवश्यक आहे. सध्या UDID कार्ड नसलेले जे जुने लाभार्थी आहेत त्यांना पेन्शन मिळणार आहे. कालच्याच अपडेटमध्ये आपण पाहिलं होतं, शासन निर्णय जारी झाला होता, मात्र तरीसुद्धा UDID कार्ड असणं आणि ते व्हेरीफाय झालं आहे त्यांनाच पैसे मिळतील, ही महत्त्वाची अशी अपडेट असणार आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे पत्र आहे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांना माहिती देणारं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं सगळ्या लाभार्थ्यांसाठी आहे. तर या पत्रामध्ये लाभार्थ्यांची संख्या, UDID कार्ड नसलेल्यांची माहिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने काय कारवाई करायची आहे याबाबत स्पष्ट सूचना या दिलेल्या आहेत. महत्त्वाची सूचना म्हणजे लाभार्थ्यांना UDID कार्डची पडताळणी आवश्यक कागदपत्र पूर्ण करून घ्यावी, अन्यथा त्यांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळलं जाऊ शकतं. ही महत्त्वाची सूचना आहे. जेवढ्या लवकर त्यांचं UDID कार्ड पडताळणी आणि सगळी महत्त्वाची कागदपत्र पूर्ण करून घेणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना या योजनेतून वगळलं जाऊ शकतं. त्या लाभार्थ्यांसाठी ही खूपच महत्त्वाची अशी अपडेट असणार आहे. तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग बांधव आहेत यांना पुढच्या महिन्यापासूनचा पेन्शनचा हप्ता मिळवण्यापूर्वी त्यांची सगळी माहिती चेक करणं आवश्यक आहे. त्यांचं UDID कार्ड
आधार कार्डला लिंक नसेल तर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या स्वावलंबन या पोर्टलवरून या वेबसाईटवरून त्यांचं UDID कार्ड आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर नवीन आर्थिक वर्षासाठी लागणारी सगळी कागदपत्र बरोबर आहेत किंवा नाही हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील, कमी असतील किंवा कागदपत्र जमा केलेली नसतील तर नवीन आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यापासून कदाचित पुन्हा एकदा तुमची पेन्शन बंद होऊ शकते आणि याला जबाबदार फक्त तुम्हीच, जे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत हेच असू शकतात. तर या कारणामुळे ही जी पडताळणी असेल, जी सगळी प्रोसेस असेल, जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही करायची आहे. यानंतर न पाहू शकता ज्या बांधवांचे पैसे अद्यापही आले नाही आहेत त्यांची प्रक्रिया ही सध्या प्रोसेस ही सुरू आहे. सोमवारपर्यंत जे राहिलेले लाभार्थी असतील त्यांचेसुद्धा बँक खात्यामध्ये पेन्शनचा हप्ता हा 100% जमा होणार आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे, जून असेल, जुलै असेल, त्याचबरोबर निराधार बांधवांसाठी ज्या नवीन योजना, नवीन अपडेट अशाच्या महत्त्वाच्या असतील ह्या सगळ्या आपण तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर शेअर करत असतो. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.